विषय अतिशय सुंदर प्रवचन मामांकडे यायला तुम्ही लागले. बघू शकता बघा ना आपापली घराणं सोडवण्यासाठी सगळे लोक, जसं मामांचा तळ तुमच्या गावामध्ये आलाय असा प्रत्येक गावामध्ये मामांचा तळ जायचा, मामांचा तंबू असायचा, मामांची बकरी असायची. अनेक गावामधले लोक, अनेक गावोपाडी खेडोपाडी सगळी लोक मामांच्या तळावर यायला लागली. अरे जसं तळावर यायला लागली तसं लोकांच्या अडचणी मामा दूर करायला लागलं. अरे माझा देव जगा वेगळा आणि मामांचं उपाय सुद्धा. अरे कितीतरी लोक होती ज्यांना कधी मुलबाळ झालेलं नाही, अरे ज्यांना कधी संतान प्राप्ती नाही, अशी लोक मामांच्या तळावर यायची. माझा देव सांगायचा, अरे माझ्या बिराडातल्या अरे कण्याचा प्रसाद खावाले का हो. मामांच्या तळावर दर अमावस्याच्या दिवशी आजही कन्या आणि आंबिलाचा प्रसाद केला जातो. त्यावेळेस मंडळी रोज कन्या असायच्या आणि कन्या म्हणजे ज्वारी भरडलेली, चवीपुरतं मीठ टाकलेला, अरे शिजवलेला तो पदार्थ म्हणजे मामांच्या तळावरच्या कन्याचा प्रसाद, जो 18,000वर चालतोय. 18,000वर चालणार रामबाण औषध म्हणजे मामांच्या तळावरच्या कन्याचा प्रसाद. मामा सहज सांगायचे, अरे ज्याला मुलबाळच नाही, ज्याला मुलबाळ नाही अशा लोकांना मामा सहज सांगायचं, अरे माझ्या तळावरच्या बिराडातल्या कन्याचा प्रसाद खावा लेका हो, होईल तुला मुलबाळ. घरी वर्षामध्ये पाळणा हलायचा, कुणाला सांगायचे, अरे हा चिमूटभर भंडारा खा, अरे जातोय तुझा आजार. भंडारा खाल्लं की आजार जायचा. कुणाला मामा सहज सांगायचे, अरे हा गरम गरम चहा एका गुटकीत माझ्या समोर पिऊन टाक, होतंय तुझं काम. चहा पिलं की काम व्हायचं. कधी कधी मामा तंबूच्या उजव्या बाजूला बिडी हातामध्ये घेऊन बसलेला असायचं. मामा सहज एका भक्ताला सांगायचे, अरे बिडी ओढ, होतंय तुझं काम. काय बोलल ते सत्य होणार, काय देव जगा वेगळा मंडळी. तर असंच एकदा 3-4 वर्ष लग्नाला झाले, ते मुलबाळ नाही म्हणून एक जोडपं मामांकडे आलं. कन्याचा प्रसाद ज्या भाविक भक्तांना खायला सांगितला देवानं, त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. त्या बाईला होता सोमवार मंडळी. आज जसा सोमवार आहे तसाच नेहमीचा सोमवार होता. 3-4 वर्ष लग्नाला झालं, अरे मुलबाळ नाही. घराने घेऊन आलं जगाच्या मालकाकडे, अरे मामांकडे आलं आणि मामांनी सांगितलं, अरे माझ्या बिरळातल्या कन्याचा प्रसाद खा. त्या बाईने सांगितलं, सोमवार आहे माझा, मी कधी कन्या खात नाही. मामांनी क्षणात उत्तर दिलं, बाई तुझं काम झालं, तू गावाकडे परत जा. अरे गावाकडे गेली, उभी आयुष्यात तिला मुलबाळ झालं नाही. अरे देव आलाय द्यायला आणि पदर नाही घ्यायला. देव देत असताना घेतलं नाही मंडळी, लक्षात घ्या. तर असंच एकदा नवीन लग्न झालेलं जोडपं मामांकडे जसं आलं तसं मामांनी कन्याचा प्रसाद खायला सांगितलं. कन्याचा प्रसाद जसा खायला सांगितला, ती बाई नको नको म्हणायला लागली. देवानं आग्रह केला, बाळ अगं पोरी कन्याचा प्रसाद खा. नको नको म्हणायला लागली. अरे तो 4-5 वेळा मुखातून शब्द गेला, नको नको म्हणून गेला. त्यावेळेस माझा देव बोलायला लागला, अरे जगाचा मालक, विश्वाचा मालक, त्रिखंडाचा स्वामी, माझा ब्रह्मांड नायक बाळू मामा बोलायला लागला, अगं तू कन्या नको म्हणतीस, अगं तू कन्या नको म्हणतीस, तर मी तुला कन्या 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 कन्याच देणार. अरे 5 वर्षात 5 मुली झाल्या. बोलल ते सत्य होत होत. मामांच्या आज्ञेप्रमाणे आजही जो वागतो, मामा त्याचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. आणि मामांच्या आज्ञेचं जो उल्लंघन करतो, मामा त्याला शासन केल्याशिवाय सोडत नाही. काही ठराविक भक्त होते म्हणत, मामा सहज सांगायचे, अरे अरे ह्या जन्मात तरी मला मुलबाळ मागत जाऊ नका. अरे काय असेल पुढच्या जन्मात बघू. अरे बाळू धनगराची सेवा चाकरी करताय आणि तुम्हाला जर मुलबाळ झालं नाही म्हणून माझ्या नावानं अरे जगामध्ये बोंबलत सांगत सुटायचं असेल तर मला तुमच्या सेवेची गरजही नाही. आणि खरोखर मामांच्या आज्ञेप्रमाणे जो वागत होता, मामा त्याचं कल्याण करत होत. अरे बोला बोला बाळू मामांच्या नावानं. असा अधिकार मंडळी, जगा वेगळा देव. स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली माझ्या देवानं. अरे तुमचा आमचा प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून ऊन नाही बघितलं, तहान नाही बघितली, अरे पाऊस नाही बघितला, पाणी नाही बघितली, उघड्या आभाळाचं छत केलं मामांनी. मामांची काळी मेंढी माऊली मंडळी आपल्या पाठीमागचा काळ नाहीसा करण्यासाठी आलेली. खरी सेवा असेल तर मेंढी माऊलीला पोटभर चारा कसा देता येईल याचा विचार करा. देव कोणत्या रूपाने परीक्षा घेईल सांगता येणार नाही. मामाने सांगितलं, अरे माझी मेंढी माऊली शेतातून जरी फिरून गेली तरी पिकायला लावल्याशिवाय राहणार नाही.
आणि मामा कुणाचं उपकार ठेवून घेणारा देव नाही. मामा सांगायचे अरे मी कुणाचं आज तागायत कुणाचं उपकार ठेवून घेतलं नाही, मी कुणाचं उपकार ठेवून घेणारा देव नाही. असंच मामा आज या गावाला तर उद्या त्या गावाला जात होता. सुरूपली गावामध्ये मामांचा तळ पडला. सुरूपली गावामध्ये मामांचा तळ पडला. सकाळ झाली मंडळी, आरती झाली, प्रसाद घेतला आणि बकरी चारण्यासाठी या मेंढी माऊलीला चारा देण्यासाठी, मामांच्या मेंढी माऊलीला चारण्यासाठी अनेक भक्त, मेंढी माऊलीच्या चारा देण्यासाठी अनेक गावकरी, सगळी लोक मामांच्या सेवेत मामांच्या बकऱ्यांसंग चाललं होतं. अरे रस्त्यानं जात होतं, रस्त्यानं बकरी चालली होती. मामा बकऱ्यांच्या पाठीमागे झपाझप झपाझप पावलं टाकत टाकत माझा देव निघाला होता. अरे एवढ्यात रस्त्याच्या बाजूला एक गवताचं शेत होत. चुकून बकरी सगळी त्या गवताच्या शेतात शिरली. थोडंफार गवत खाल्लं असेल. एवढ्यात गवताचा मालक पळत पळत आला आणि माझ्या देवाला, माझ्या मामाला शिवीगाळ करू लागला. भक्त मंडळी, सेवेकरी मंडळी बोलायला लागले, हात जोडायला लागले शेतकऱ्याला. अरे बाबा हो, मामांना शिवीगाळ करणं चांगलं नाही, शिवीगाळ करू नका. तुमचं काय नुकसान झालं असेल आम्ही भरून द्यायला तयार आहे, पण मामांना शिवीगाळ करू नका. अरे एवढं सांगून सुद्धा त्याच्या बुद्धीमध्ये पालट झाला नाही. मामांना शिवीगाळ करणं चालूच ठेवलं. माझ्या देवानं काय केलं? अरे काहीच माझा देव बोलला नाही. ऐका, अरे माझ्या मामांनी एकदा सांगून गेला माझा देव, अरे बकरी जर नसती तर मी या लोकांच्या हातामध्ये सापडलं नसतो. लक्षात घ्या, शब्द बारीक लक्षात घ्या. अरे बकरी जर नसती तर मी या लोकांच्या हातामध्ये सापडलं नसतो. अरे या पृथ्वी तलावर कोणता भक्त असू द्या, साधक असू द्या, संत असू द्या, अरे त्याला स्वर्गाला न्यायचं की नाही न्यायचं हे मी मामांनी सांगितलं, हे मी ठरवतो. अरे हिमालयात एखाद्या गिरीकरंद पर्वतामध्ये एखादा साधू लपून जरी बसला, तपश्चर्या करीत बसला, त्याला स्वर्गाला न्यायचं की नाही न्यायचं हे माझ्यावर अवलंबून असतं. मग मामांचा अधिकार काय असेल? साक्षात भगवान शंकरानं अवतार घेतला. मामाने सांगितलं बकरी जर नसती तर मी ह्या लोकांच्या हातामध्ये सापडलो नसतो. मग खरी सेवा कोणती असेल? मेंढी माऊलीची पोटभर सेवा, मेंढी माऊलीला पोटभर चारा देणं आणि बकऱ्यांची सेवा करणं. तळाव येऊन सेवा करा, भांडी घासा, पडल ते काम करा, अन्नदान करा, अरे पडल ते काम करा. मामा त्याचा पगार दिल्याशिवाय राहत नाही. मामा शांतपणे निघून गेला माझा देव. बकऱ्यांसाठी मामानं शिवीगाळ ऐकून घेतली. लक्षात घ्या, जगाचा मालक, ज्याची चराचरावर ज्याची सत्ता, तो या कलियुगातला देव माझा बाळूमामा. मामानं शिवीगाळ ऐकून घेतली. काहीच मामा बोललं नाही. पण काय परिणाम झाला ऐका. 8 दिवसात त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. जनमामांना शिवीगाळ केली, 8 दिवसात त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. अरे बघता बघता पुढच्या आठवड्यात त्याचा एकुलता एक मुलगा वेडा झाला. 3ऱ्या आठवड्यात त्याची आई वेडी झाली. घरदार महिन्यात सगळं वेड झालं. त्या वेडातच त्याचा अंत झाला. अरे संत निंदा ज्याचे घरी, घर नव्हे ती अंपुरी. संतांची निंदा ज्या घरामध्ये होती, साक्षात बाळूमामा म्हणजे साक्षात महादेवाने, साक्षात भगवान शंकराने अवतार घेतला. अरे माझी निंदा विटंबना करशिला तर मातीत मिसळून जाशिला, मी जळी स्थळी काष्टी पाशानी, मामाने सांगितलं. मग विचार करा, मामा कोण असेल माझा देव? साक्षात जगाचा मालक, विश्वाचा मालक. संतांची निंदा ज्या घरामध्ये होती, घर नाही राहत. अरे यमाची सावली त्याच्या घरावर राहिल्याशिवाय राहणारच नाही आणि पडल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, एवढा अधिकार या कलियुगात कोणाचा असेल तर या ब्रह्मांड नायक बाळूमामांचा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं. तर मंडळी, असंच कर्नाटक भागामध्ये मामांचा तळ होता. त्या गावामध्ये एक मोठा पाटील होता. भरपूर ऊसाची शेती केलेली होती. 150-200 एकर शेती होती. सगळं ऊस बागायत होतं. ऊस लागण केलेली होती. 3-4 महिने झाले होते. गुडघ्या इतका 3-4 फुटाचा ऊस आलेला होता. मंडळी, ऊसाच्या शेताच्या बाजूला माळ रानावर जसा मामांचा तळ पडला इथं, तसा तळ पडलेला होता. चुकून मंडळी 2-4 बकरं तळावर होती. 2-4 बकरं चुकून तळावर होती. मामांची मेंढी माऊली चुकून त्या ऊसामध्ये गेली. थोडासा ऊस खाल्ला असेल. किती ऊस खाल्ला असेल मंडळी?
अरे एवढ्या तो उसाचा मालक पाटील पळत पळत आला आणि मामांच्या बारक्या पिल्लाला एवढा जोरात फटका मारला, एवढा जोरात फटका मारला. अरे पिल्लू आडवं पडलं, जीभ बाहेर काढली. मामा तंबू मध्ये बसलो होतो. माझ्या देवाला कळालं, माझ्या देवाच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं. अरे मुक्या प्राण्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या कलियुगातला देव म्हणलं तर बाळू. मामा पळत पळत आलं, पिल्लाला जवळ घेतलं. मामा सांगू लागलं त्या पाटलाला, उसाच्या मालकाला सांगू लागला, माझा देव, अरे तुझं काय नुकसान झालं असेल, मी दुपटी टिपटीनं भरून द्यायला तयार. अरे माझ्या पिल्लाला उठव. तो पाटील घमेंड कर होता, मामांना उलट बोलायला लागला. अरे असला हातात छत्री धरणारा धनगर, अरे रेशमी पटका घालणारा धनगर लय पहिले जा. मामा ताडकन उठला. अरे माझ्या पिल्लाला मारलं एकतर आणि मला वर जा करून म्हणतो. मामानी बटव्यामध्ये हात घातला, भंडारा काढला, त्याच्या वाड्याच्या दिशेनं जसा फेकला तसा वाडा धाड 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 पेटला. अरे होतं तेवढं सोनं नाणं पैसा अडका सगळं धनधान्य सगळं जळून खाक झालं. पाटलाचा गडी पळत पळत शेतावर आला. सांगितलं, पाटील अहो सगळा वाडा जळालाय, सगळं जळून खाक झाले. पाटील खाली बसला. बघता बघता सगळं, अरे थोड्याच दिवसात पाटलाची सगळी संपत्ती नाश पावली. एक आजार जडला. त्या आजारपणात त्या पाटलाचा मृत्यू झाला. अरे डोळ्यांची पापणी लवायला किती वेळ लागतो. अरे डोळ्यांची पापणी उघड झाप करायला कितीसा वेळ लागतो. अरे माझ्या देवाने एकदा सांगितलं, अरे डोळ्यांची पापणी उघड झाप करायला किती वेळ लागतो. अरे डोळ्यांची पापणी उघड झाप करायला लागणाऱ्या वेळेपेक्षाही कमी वेळेत मी सगळी सृष्टी जाळून भस्म करेल. पण परत माझा देव सांगायचा, अरे तुम्ही माझी लेकरं बाळा आहेस, अरे फुकट मरशीला म्हणून मी अगं केवळ माझ्या इच्छेचा प्रश्न. मग विचार करा मामा कोण असेल. अरे जो ऐसा समर्थू तो मी जगाचा नाथो, गगनायसा साक्षी होतो तोही मीची. अरे विश्व निर्माण करून त्यात आपल्या इच्छेनं काही घडून आणू शकणारा, अरे पंचमहाभूतावर पूर्ण नियंत्रण ठेवणारा, चराचरामध्ये प्रेरणा निर्माण करणारा ईश्वर आपणच असून जगाच्या अस्तित्वावर अरे मुळीच ज्याचं अस्तित्व अवलंबून नाही, जे सनातन अनंत परब्रह्म आहे तेही मामा हे लक्षात घ्या. बोला बोला बाळू मामांच्या नावानं. तर मंडळी, एक नांद्याळ गावचे विठू पाटील मामांचे भक्त मामांच्या तळावर सेवेला असायचे. पण मामांच्या कण्याचा प्रसाद कधी खाल्ला नाही. ऐका, कण्याचं सामर्थ्य ऐका. मामांच्या तळावरच्या कण्या कधी खाल्ल्या नाही. मामांना उलट सांगायचं, मामा या अस्वलाचं खाणं कोण खाणार, मला भाकरी पाहिजे. मामा बोलायचं, अरे इथ्या, अरे तुला भाकरी कुठून आणायच्या. चल म्हणले बडबा वाघ, विजापूर भागामध्ये मी बकरी घेऊन चाललोय, तिकडे भरपूर भाकरी तळावर घेऊन येतात. भाकरी कुणी कुणी आणल्या, हातवर करावं. का बरं. मामांचा पालखी सोहळा तुमच्या गावामध्ये येऊन गेलाय. 9 नंबरचा पालखी सोहळा मला वाटते 3 वर्ष झाले असतील, 4 वर्ष झाले असतील. सगळ्यांना माहित. मामांची मेंढके मंडळी लक्षात घ्या, घरावर तुळशीपत्र ठेवतात आणि मामांच्या मेंढी माऊलीची सेवा करायला येतात. मग लक्षात घ्या, रोज भात खाऊन चालेल का, खाताल का. उद्यापासून रोज सकाळ संध्याकाळी 5-5 भाकरी, 5-5 चपात्या, काय सुकी भाजी असेल, अरे देवाला नैवेद्य म्हणून घेऊन येत जा. मामांच्या मेंढी माऊलीला सेवा करतात. दिवसभर रणरण उन्हामध्ये हिंडतात. मग लक्षात घ्या, देवाला ऊद घालण्याचा कार्यक्रम चालू आहे. देवाच्या ऊद असेल, नैवेद्य असेल, कुणी आडवं जायचं नाही. बाळूमामांच्या नावानं. तर मंडळी, हे नंद्याचे विठू पाटील मामांच्या तळावर सेवेला असायचे. आणि खरोखर मार्च महिना संपला आणि मामा भडगाव भाग, विजापूर भागामध्ये मामांचा कर्नाटक दौरा चालू झाला. मामांना जायचं होतं विजापूर भागामध्ये, भडगाव भागामध्ये. तर नंद्याच्या विठू पाटलांना कळालं, अरे मामा निघालं. मामांना निरोप देण्यासाठी निघाला. विठू पाटील तळावर आला. मामा आता मी माझ्या गावाला चाललो. देवानं सांगावं, अरे इथ्या, अरे जाऊ नको लेका,
अरे तुझ्याशिवाय माझं मन रमत नाही. अरे देवाने सांगावं, विचार करा, जगाचा मालक, विश्वाचा मालक, अरे भक्ताला सांगावं, अरे तुझ्याशिवाय, अरे इथ्या, अरे तुझ्याशिवाय माझं मन रमत नाही. लेका जाऊ नको. विठू पाटील ऐकाय तयार नाही. विठू पाटलांचा स्वभाव विनोदी होता. देवाला सांगितलं, देवा मामा, अरे झाली एवढी पुरे संगीत झाली एवढी संगत पुरे झाली मामा, मी माझ्या गावाकडे परत जाणार, माझी बरीच कामं खोळंबल्यात. इथ्या जाऊ नको. विठू पाटील ऐकाय तयार नाही. विठू पाटलानं मामांचा निरोप घेतला आणि निघाले. 10-12 पावलं पुढे चालत गेलेला असेल, एवढ्यात समोर बसलेला तांब्या होता, समोर तांब्या होता, मामांच्या समोर तांब्या होता. तांब्यातलं पाणी मामाने घेतलं, विठू पाटलाच्या गावाच्या दिशेनं शिंपडलं. काही दिवसात मामा विजापूर भागामध्ये, कर्नाटक भागामध्ये मामा निघून गेलं. अरे ज्या क्षणाला विठू पाटील तळावरून घरी गेला, त्याच क्षणाला गुडघ्यामध्ये कळा चालू झाल्या. अरे बघता बघता गुडघा सुजला. सारखं निपाणीला दवाखान्यामध्ये जावं लागत होतं, पण कसलाच गुण येत नव्हता. अरे बघता बघता 4 महिने झाले, पण कसलाच गुण येईना. मामा निंगापूर भागामध्ये निघून गेलं होतं. गुडघ्यामध्ये प्रचंड कळा येत होत्या. विठू पाटलानं काय केलं? विठू पाटलानं, नंद्यालच्या विठू पाटलानं आप्पाच्या वाडीचे शिंगाडी, सत्याप्पा शिंगाडी, विठू पाटलांचे मित्र, त्यांना निरोप पाठवला. शिंगाडी लगबगीनं मामांना या विठू पाटलांना भेटाय आलं. अरे पाहिलं, प्रचंड गुडघा सुजलाय, सारख्या कळा येतात. अरे एवढं दवाखाना केलं, पण कसलाच गुण आला नाही. विठू पाटलानं सांगितलं, अरे तू मामांच्या तळावर जा, जिथं मामा असतील तिथं मामांच्या तळावर जा, आणि मामांना सांग, हे दुखणं बरं करायला सांग. आणि मामाचं दुखणं बरं करणार नसेल तर मामांना माझा निरोप दे, मी गळफास घेऊन आत्महत्या करणार. बघ, मला दुखणं असह्य झालं, दुखणं सहन व्हायना. शिंगाडीनं काय केलं? मामांचा तळ गाठला. मामांची बकरी होती निंगापूर गावामध्ये, तळावर गेला. आता एवढ्या लांबून तळावर आला हा शिंगाडीला मामांनी पाहिलं आणि माझा देव बोलायला लागला. अरे शिंगाडी, अरे गावाकडे सगळं पाऊस पाणी बरी आहे का? बायका मुलं सगळी बरी आहे का? सगळं बरं आहे मामा. अरे एवढ्या लांब कशासाठी आला? देवाला सांगायची गरज नव्हती. मामा मुद्दाम विचारायचं, अरे जगात काय चाललंय? या बाळू धनगराच्या डायरीला बार असते. मामा सांगायचे, अरे तुमचा आत्मा या जगातले सर्व जीवात्मे अखेर सायंकाळी आपण केलेल्या कर्माची नोंद माझ्यापर्यंत देतात. मग मामा कोण असेल विचार करा. जगात काय चाललंय मामाला सांगायची गरज नाही. अरे आपण मेंढी माऊलीला तळावर सेवा करतोय, मेंढी माऊलीला पोटभर चारा देतोय, इथं तळावर भांडी घासतोय, सेवा करतोय, अन्नदान करतोय. मामांनी सांगितलं, मला सांगायची गरज नाही. अरे माझ्या आत्ता डायरीला समद बार केलेला असतंय. मग मामांचा अधिकार काय असेल? त्यावेळेला मामांनी विचारलं शिंगाडीला, कशासाठी आलाय? शिंगाडीने सांगितलं, मामा अहो नंद्यालचे विठू पाटील गुडगा भयंकर सुजलाय, चालता येत ना, हातरून धरलंय मामा, दुखणं बरं कर. मामांनी सांगितलं, अरे मी काय डॉक्टर हाय का वैद्य आहे बाबा? मामा अहो काय करायचंय ते करा. निरोप द्यायला सांगितलंय. मामाचं दुखणं बरं करणार नसेल तर गळफास घेऊन आत्महत्या करणार आहे. त्यावेळेस मामांना सुद्धा दया आली. मामाने सांगितलं, अरे सगळं दुखणं बरं करू का थोडं शिल्लक ठेवू? मामा अहो सगळं दुखणं बरं करा की. नाही म्हणले, 75% दुखणं शिल्लक ठेव, पूर्ण करतो, आणि 25% दुखणं तसंच ठेवणार. मामाने समोर लोट्यामध्ये पाणी होतं, पाणी घेतलं, नंद्याळ गावाच्या दिशेने जसं शिपडलं तसं 75% दुखणं बरं झालं. शिंगाडी निघून गेला. मामांचं दर्शन घेऊन शिंगाडी निघून गेला. जसा नंद्याळ गावाला पोहोचला, विठू पाटील चालायला लागला. काय चमत्कार देवाचा लक्षात घ्या. आणि त्यावेळेस शिंगाडी गावाकडे निघून गेला. विठू पाटील चालायला लागला. आणि काही दिवसानंतर, काही महिन्याचा काळ लोटला. मामांची बकरी आकोळ गावामध्ये बाळोबाच्या माळावर आली. बाळोबाच्या माळावर जसा मामांचा तळ पडला तशी आजूबाजूला सगळीकडे बातमी पसरली, अरे देव आलाय, देव आलाय, देव आलाय. सगळीकडे बातमी पसरली. आणि नंद्यालचे विठू पाटील चालाय येत होत.
चाला येत होता, नंद्याचे विठू पाटील चाला येत होता म्हणून चालत चालत मामांच्या तळावर आलं. त्यावेळेत मामा बोलायला लागले, अरे इथ्या, अरे का आला असल्या का? त्यावेळेस मामा बोलायला लागले. त्यावेळेस नंद्याचे विठू पाटील मामांना बोलायला लागले, मामा अरे तू लय मोठा अवस्थाच आहेस, अरे शिल्लक दुखणं ठेवलंच ना, हे दुखणं बरं करतो का नाही सांग, नाही तर तुझ्या समोर त्या समोरच्या झाडाला घेऊन गळफास घेऊन आत्महत्या करतो का नाही बघ. देवाला बोलायला लागला. अरे सेवा केलेली होती म्हणजे अधिकार तेवढा भक्तांचा होता. त्यावेळेस मामांनी सांगितलं, अरे इथ्या, अरे दुखणं बरं होतोय पण त्यासाठी देव म्हणतोय कन्या खायला पाहिजे, मी तरी काय करणार. त्यावेळेस विठू पाटील बोलायला लागले, मामा अरे कन्याच काय, अरे तू देल ती खायला तयार आहे. मामांच्या हाताने मामांनी कन्याचा प्रसाद दिला. अरे हळूहळू दुखणं पूर्ण नाहीस झालं. मामांनी त्यावेळेस कन्याचं महत्व सांगितलं. अरे 18,000वर चालणार रामबाण औषध म्हणजे माझ्या तळ्यावरच्या कन्या का. अरे जिथं डॉक्टर लोक हात टेकतात, जिथं आजाराला औषध मिळत नाही, तिथं माझ्या कन्या इलाज करतात. अरे माझ्या कन्या तुम्हाला मिळतात म्हणजे तुमचं माझं अरे पूर्वजन्मीचं काहीतरी संबंध असल्याशिवाय मिळत नाही. आता मामांचा आणि आपला पूर्वजन्मीचा संबंध तरी कसा मंडळी लक्षात घ्या. मामांनी सांगितलं, अरे कुरुक्षेत्रावर गीता सांगणारा श्री कृष्णही मीच होतो. अरे गीता सांगणारा श्रीकृष्णही मीच होतो. अरे राम होऊन सुद्धा 14 वर्ष वनवास मीच केलाय. अरे 33 कोटी देवांचा अवतार मीच घेतलाय. अरे राम होऊन वनवास केला, कृष्ण होऊन गायी राखल्या. अरे राम होऊन वनवास केला, कृष्ण होऊन गायी राखल्या. आणि आज धनगर होऊन बकरी राखतोय. पण जगाला देव म्हणून आज तागायत कुणाला ओळखता आला नाही. बघा मामा देव आहेत हे अजून लोकाला कळालं नाही. मामांनी सांगितलं, अरे तुमचा न माझा पूर्वजन्मीचा काहीतरी संबंध असल्याशिवाय तुम्ही माझ्या दरबारात येत नाही आणि माझा प्रसाद तुम्हाला मिळत नाही. अरे एखाद्याचा संबंध नाही, पूर्वजन्मीचा संबंध नाही, 7 समुद्राच्या पलीकडे मामांच्या तळावरचा कन्याचा प्रसाद खाण्यासाठी निघालाय. पण मामांनी सांगितलं, हेलिकॉप्टरनं जरी आला, हेलिकॉप्टरनं जरी आला तर हेलिकॉप्टर सुद्धा बंद पाडील, इथपर्यंत पोहोचू देणार नाही. का तर पूर्वजन्मीचा काहीतरी संबंध असल्याशिवाय तुम्ही माझ्या दरबारात येत नाही. मग विचार करा. तर असंच एकदा मामांचे भक्त, सकाळची वेळ होती, मामा सकाळ तंबूच्या बाजूला उजव्या बाजूला बसायचं. बघा रथामध्ये मामांच्या पाठीमागे जसा तंबू मारलेला आहे तसा जमिनीवर तंबू असायचा. त्यामध्ये एक बाबलादी सदाशिवाचा फोटो असायचा, मुले महाराजांचा एक फोटो असायचा, हलसिद्धनाथांचा एक फोटो असायचा, विठ्ठल रुक्माईचा एक फोटो असायचा आणि स्वतः बाळू मामांचाच बंदी बाळे मामा बसलेले, दोन्ही बाजूला 2 घोडी, तो एक फोटो मामा त्या तंबूमध्ये बसलेला असायचा. तर लक्षात घ्या, मामांनी सांगितलं, ऐका, अरे कैलासाला जाणारी वाट आणि माझ्या तळावरच्या तंबूची वाट एक आहे. शब्द बारीक लक्ष द्या. अरे स्वर्गाला जाणारी वाट आणि मामांच्या तळावरच्या तंबूची वाट एक असेल तर मामांचा अधिकार काय असेल. अरे स्वर्ग स्वर्ग म्हणतात तरी कसा, अरे स्वर्गाहून सुंदर माझ्या मामांचा दरबार. तर मामा तंबूच्या उजव्या बाजूला बसलेलं होतं. तंबूच्या उजव्या बाजूला मामा बसलेलं होतं आणि सकाळ सकाळ मेनके मंडळी, सेवाधारी मंडळी पिल्ल पाजत होती. सूर्य उगवला होता. मामा सूर्याला नमस्कार केला आणि माझा देव बोलायला लागला, अरे कालवल कालवल, दुनिया कालवल, जगामध्ये एक मोठी महामारी येईल, डॉक्टर लोक हात टेकतील, आजाराला औषध मिळणार नाही, अरे लोक मुसक्या घालून येतील. सेवेकरी मंडळी पिल्ल पाजली, चहा घेतला, मामांजवळ आली, मामांना बोलायला लागली, ऐका वसंत पडवळ मेजर आज रिटायर मेजर आहे, स्वतः ऐकलेली गोष्ट आज जिवंत आहेत मंडळी. मामा ना उलट बोलायला लागले, मामा अहो लोकांना मुस्क घालायला होता, ते काय जनावर आहे का. आपण जनावरांना कधी मुस्क घालतो मंडळी. एखाद्या पिकामध्ये नांगरण चालू असेल बाजूला, पीक खाऊ नये म्हणून मुस्क घालतो. अरे बक्षील म्हणले रांडच्या. आणि त्यावेळेला मंडळी मामांनी सांगितलं, डॉक्टर लोक हात टेकतील, आजाराला औषध मिळणार नाही, अरे लोक मुसक्या घालून निघतील. एवढा मोठा करोनाची महामारी आली मंडळी.
एवढा मोठा कोरोनाचा महामारी आली, अरे किती लोक मेली, पण एक पॉझिटिव्ह सुद्धा मामांच्या तळावर सापडला नाही, एक मामांचा भक्त सापडला नाही. हीच माझ्या मामांची ताकद मंडळी, लक्षात घ्या. मामांच्या तळावर करोना सुद्धा प्रवेश केला नाही. अरे यमाला सुद्धा मामांच्या तळावर परमिशन लागते. मामांनी सांगितलं, अरे माझी सेवा करणारा, अरे माझी भक्ती करणारा, माझा सेवा करणारा यदा कदाचित तो मेला, आयुष्य संपल्यानंतर मेला, वय झाल्यानंतर तो मेला, तर त्याला न्यायला मंडळी मामाने सांगितलं यम येत नाही. अरे मीच जन्माला घातलोय, मीच घेऊन जाणार. अरे यमाला तर यमाच्या तोंडात मी पायतान घालतो. माझ्या भक्ताला हात लावायची ताकद यमात सुद्धा नाही. मग विचार करा, काय मामांचा अधिकार. एवढी लोक मेली मंडळी, हिशोब नाही किती लोक मेली. अरे हिशोब नाही, जगात लोक मेली, पण मामांच्या तळावर करोना आला नाही. अरे कुणाला सॅनिटायझर नव्हतं, कुठं मास्क नव्हतं. त्यावेळेस 17 पालखी सोहळे होते. किती लोक येत होती, चिमूटभर भंडारा घेऊन जात होती. अरे नवीन लोक येत होती, मामांचे भक्त होत होते. अरे झालेला करोना सुद्धा जात होता. मंडळी अल्पाने गावामध्ये ठाणगे फाट्यावर मामांचं मंदिर बांधलंय. अरे सुनील नावाचा मुलगा 10 लाख रुपये घेऊन बसला होता. करोना झाला होता, चिमूटभर भंडारा खाल्ला, मामांचा भक्त झाला. चिमूटभर भंडाऱ्यावर करोना गेला मंडळी. आज 1 कोटी रुपयाचं, 1.5 कोटी रुपयाचं मंदिर बांधलंय. अमावस्येची पंगत असती, 1 लाख रुपयाच्या पुढं पंक्तीला खर्च येतो मंडळी. काय मामांचा अधिकार. मामांच्या भक्ताला हात लावायची ताकद यमात सुद्धा नाही. मग अधिकार काय मंडळी. करोनाची एवढी महामारी आली, लक्षात घ्या, आपण जिवंत येत मंडळी. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूच्या हारी, वाचून आलो इतवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. अरे उरलेलं आयुष्य मामांच्या सेवेमध्ये लीन करा, पंढरीची वारी करा, सतत नामस्मरण करा. अरे जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा भी निकालो, प्रेम करो भगवान से, प्रेम करो भगवान से. एकदम थोडंसं आयुष्य सगळ्यांकडे मंडळी, लक्षात घ्या. मामा सांगायचे, अरे वयाच्या 35 नंतर परमार्थ हा केलाच पाहिजे. मामांचा शब्द मंडळी आपला नाही. अरे वयाच्या 35 नंतर परमार्थ हा केलाच पाहिजे. आपण विचार करू, वय झाल्यानंतर परमार्थ करू मंडळी, लक्षात घ्या. जब हे सकळ सिद्ध आहे, हात चालवाया पाय, तव तो आपले स्वहित पाय, तीर्थयात्रा जाय सुकू नको. जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत परमार्थ. शरीर हे रोगाचे भांडार, माऊलींनी सुद्धा सांगितले. जोपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे मंडळी, तोपर्यंतच परमार्थ कर, आणि तोपर्यंतच परमार्थ होईल. वय झाल्यानंतर सगळ्या व्याधी आपल्याला जाणल्यानंतर देवाचं नाव सुद्धा मुखामध्ये येणार नाही. त्यासाठी अनंत जन्माचं सुकृत असावं लागतं, त्या अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं, तरच मामांची सेवा घडते मंडळी. बोला 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 मामांच्या नावानं. मग विचार करा, मामांच्या भक्ताला हात लावायची ताकद यमात सुद्धा नसेल तर मामांचा अधिकार काय. फक्त मामा देव आहेत हे अजून जगाला कळलं नाही. जगाला कळलं नाही मंडळी, लक्षात घ्या, आणि कळल्याशिवाय राहणार नाही. पण मामा सगळ्यांना कळणार नाही का, तर मामांनी सांगितलं, अरे तुमचा आणि माझा पूर्वजन्मीचा काहीतरी संबंध असल्याशिवाय तुम्ही माझ्या दरबारात येत नाही. तर असंच एकदा मामांची भ्रमंती चालू होती. मामा आज या गावाला तर उद्या त्या गावाला जात होता. तर मंडळी मामांचा भंडारा उत्सव आलेला होता, आणि मामांच्या तळावर भंडारा उत्सवासाठी, भजनासाठी तर शंकर सरनाईक यांना बोलवलं. म्हणजे शंकर सरनाईक म्हणजे ऐका, अरे चित्रपट सृष्टीमध्ये ज्यांनी काम केलं, अरुण सरनाईक, त्यांचे वडील शंकर सरनाईक मामांच्या तळावर आलं. भजनाची सेवा उत्तम प्रकारे पार पाडली. भजन सेवा झाली, सकाळ प्रसाद घेतला, आणि आशीर्वादाचा नारळ आणि भंडारा मंडळी मामा सगळ्यांना द्यायचं. मामानी मुद्दाम काय केलं, या शंकर सरनाईकांना देण्यासाठी 2 ताटं केली. एका ताटामध्ये 1 भंडाऱ्याची पुडी आणि आशीर्वादाचा नारळ ठेवला, दुसऱ्या ताटामध्ये 1000 रुपये ठेवलं. मामानी शंकर सरनाईकाला समोर बोलवलं, सांगितलं, अरे शंकर सरनाईक, याच्यातलं एक कोणताही ताट उचल आणि घरी जा. शंकर सरनाईक विचार करायला लागले. अरे मामांचा आशीर्वादाचा भंडारा आणि
नारळ घ्यावा तर 1 रुपया मिळत नाही, आणि 1000 रुपयाचं ताट घ्यावं तर मामांचा आशीर्वाद मिळत नाही. अरे काय करावं कळना. मामा बोलायला लागला, अरे शंकर सरनाईक, अरे उचल 1 ताट आणि जा घरी. शंकर सरनाईकाने विचार केला आणि विचारपूर्वक आशीर्वादाचा नारळ आणि मामांचा समुद्र मंथनातनं जो भंडारा निर्माण झाला तो भंडारा घेतला. त्यावेळेस देवानं सांगितलं, अरे शंकर सरनाईक, अरे खरंच देवानं तुला अक्कल दिली. अरे हा भंडारा आणि नारळ घेऊन जा, दरवर्षी तळावर सेवा कर, आशीर्वादाचा नारळ आणि भंडारा घेऊन जा, काय कमी पडणार. मामांचा आशीर्वादाचा नारळ आणि भंडारा घेतला. बघा, फाल्गुन वद्य एकादशीला म्हणजे मार्च महिन्यात मामांचा भंडारा उत्सव झाला होता. त्याच वर्षी श्रावण महिन्यामध्ये दिल्लीमध्ये मंडळी गायनाची स्पर्धा भरली. महाराष्ट्रातून गायक मंडळी तिथं स्पर्धेसाठी भाग घेण्यासाठी आले. या शंकर सरनाईकानं मामांच्या आशीर्वादाच्या जोरावर त्या कार्यामध्ये गायनाच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि मामांच्या आशीर्वादाच्या जोरावर मंडळी त्या दिल्लीमध्ये त्या गायनाच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला. मामांचं 1000 रुपये नाकारलं, पण गायनाच्या स्पर्धेमध्ये मंडळी तिथं प्रथम क्रमांक आला आणि आकाशवाणी खात्यानं रोख रक्कम 1,00,000 रुपयाचं बक्षीस दिलं. मामांचं 1000 रुपये घेतलं नाही, मामांचा आशीर्वादाचा नारळ आणि भंडारा घेतला. त्याच भंडाऱ्याच्या पुढीवर 1,00,000 रुपयाचं बक्षीस मिळालं. तिथून पुढे गायनाचा कार्यक्रम चालू झालं. बघता बघता आजूबाजूच्या गावामध्ये अरे गायनाचा कार्यक्रम चालू झालं. बघता बघता मुंबई सारख्या ठिकाणी गायनाचे कार्यक्रम व्हायला लागले. एका कार्यक्रमाचे हजारो रुपये मिळायला लागले. अरे बघता बघता पैशाचा पाऊस पडायला लागला. एवढा श्रीमंत झाला शंकर सरनाईक मंडळ. दरवर्षी मामांच्या तळावर येणार, आशीर्वादाचा भंडारा नारळ घेऊन जाणार. 4 वर्ष लोटले गेले. 5वं वर्ष आलं, मामांचा भंडारा उत्सव आला. भक्त मंडळी निमंत्रण देण्यासाठी गेले. अहो शंकर सरनाईक, अहो मामांचा भंडारा उत्सव आलाय, गायन करण्यासाठी भजन करण्यासाठी मामानं निमंत्रण द्यायला लावले. या शंकर सरनाईकाच्या मनामध्ये विचार आला असेल, अरे रात्रभर मामांच्या तळावर सेवा करतोय, रात्रभर गायन करतोय, भजन करतोय, आणि मला मामा काय देतोय? 1 नारळ आणि भंडाऱ्याची पुडी. माझ्या एका कार्यक्रमाचे हजारो रुपये मिळतात. अरे का मामांच्या तळावर जायचं, का फुकट सेवा करायची? भक्त मंडळी आले होते दारात. भक्त मंडळींना सांगितलं, अरे जा सांगून मामांना सांगा मी आजारी आहे, माझ्या पोटात कळा येतात. भक्त मंडळी नाराज झाले. मामांच्या तळावर आले. मामांना सगळं हकीकत सांगितलं. पण देवाला सांगायची गरज नाही. अरे जगात काय चाललंय, या बाळू धनगराच्या डायरीला बार असते, मामा सांगायचे. देवाला सांगायची गरज नाही. मामांनी सांगितलं, अरे कळा येतात रांडचा म्हणतोय, अरे अशाच कळा येऊ दे. आणि झाल्या तिकडे मंडळी कळा चालू झाली. दवाखान्यामध्ये जावं लागलं. सारखं दवाखान्यामध्ये जात होता, कळाच कसल्या बंद होत नव्हत्या. अरे बघता बघता सर्जरी म्हणजे ऑपरेशन करावं लागलं, पण पोटातल्या कळा थांबल्या नाही. पाण्यासारखा पैसा खर्च होत होता. अरे बघता बघता पैसा संपत आला. ज्या मामांच्या आशीर्वादावर नारळ आणि भंडाऱ्याच्या जीवावर अमाप इस्टेट मामानं दिलती, ती बघता बघता दवाखान्यामध्ये खर्च व्हायला लागली. आणि खरोखर मंडळी खर्च होत आली आणि पोटात कळा येऊन या शंकर सरनाईकाचा अंत झाला. शेवटी दशक्रिया विधी, अंत्यविधीसाठी सुद्धा मंडळी घरामध्ये पैसा राहिला नाही. मंडळी आजूबाजूच्या गल्लीतल्या लोकांनी वर्गणी गोळा केली आणि शंकर सरनाईकाची त्या अंत्ययात्रा, ती दशक्रिया विधी केली. मंडळी लक्षात घ्या, ज्याला देता येतं मंडळी त्याला घेता सुद्धा येतं. ज्याला देता येतं त्याला घेता सुद्धा येतं. मंडळी देव द्यायला लागला तर एवढे दिल जुळी फाटच तवर देईल, पण घ्यायला लागलं की सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही. मामा सांगायचा, अरे देणाराही मीच आहे आणि घेणाराही मीच आहे. देवाचा शब्द मंडळी लक्षात घ्या. कोणत्या रूपाने देईल, जशी सेवा करेल तसा मेवा देणार, जशी भक्ती करेल तशी मुक्ती देणार, जशी चाकरी करेल तशी आयुष्याची भाकरी देणारा मामा आहे. बोला बोला बाळू मांच्या नावानं. असा देव जगा वेगळा मंडळी. तर असंच मामांचा भंडारा उत्सव एकदा चालू होता. भंडारा उत्सव चालू होत्या. अनेक गावापाड्यातली लोक सगळी मामांच्या तळावर येत होते.
एकादशीचा दिवस होता मंडळी. दिवसभर भक्त मंडळी राबत होती मंडळी, तळावर सेवा करत होती. तर संध्याकाळची वेळ होती. संध्याकाळ सगळ्यांनी प्रसाद घेतला आणि त्यावेळेस मंडळी जशा महिला मंडळी एका बाजूला बसलात, पुरुष मंडळी एका बाजूला बसलात, तसं रात्रीच्या वेळेला अनेक भक्त लांब लांब गावावरून आले होते, आजूबाजूच्या गावातून आलेले होते. महिला मंडळी एक बाजूला झोपलं, लहान मुलं त्यांच्यापाशी होती. पुरुष मंडळी एका बाजूला झोपलं आणि रात्रभर मंडळी प्रसाद चालू होता. प्रसाद करायचा चालू होतं. द्वादशीचा दुसरा दिवस होता मंडळी. 21 कायल्या खीर शिजली होती. अरे सकाळ चालू झाली, सकाळ झाली, भजन चालू झालं. जसं भजन चालू झालं तशी एक बाई पळत पळत आली आणि छाती बडवून घ्यायला लागली. अरे देवा, अरे मामा, अरे तुझ्या भंडाराला आले आणि माझी 22 पुतळ्याची माळ, सोन्याची माळ चोरीला गेली. माझ्या आताच्या आता भरून दे. देवाला सांगायला लागली. मामांनी सांगितलं, अगं बाई वरडू नको, रडू नको, मी माळ तुझी भरून देतो, पण रडू नको. मामांनी वर पाहिलं, आकाशाकडे पाहिलं. मामा बोलायला लागले, अरे पांडुरंगा, अरे एवढा भंडारा उत्सव, एवढी यात्रा झाली, पण कधी माझ्या या उत्सवामध्ये असा प्रसंग आला नाही. काय तुझं तू बघून घे. तर काय झालेलं होतं म्हणजे एका चोरानं काय केलं होतं, सगळे शांत झोपलेले होते, गाढ झोपेत. त्या महिलेची गळ्यातील 22 पुतळ्याची माळ, सोन्याची माळ चोरून नेली. रातोरात घरी गेला आणि त्यावेळेस मंडळी गाडग्याच्या मडक्याच्या उतरंडी असायच्या स्वयंपाक घरामध्ये. खालच्या मडक्यामध्ये तो दागिना ठेवला, घराला कुलूप लावलं आणि परत मामांच्या तळावर आला होता. मी काहीच केलं नाही असं दाखवायला, पण देवाला सांगायची गरज नसायची. दुपारी 12 वाजले, प्रसाद घेतला चोरानं, घरी गेला, कुलूप उघडलं, कडी उघडली, दार जसं उघडलं तसा भला मोठा नाग त्याच्या अंगावर फुसफुस फुटकार करायला लागला. अंगावर धावून जसा धायाला लागला तसा त्यानं कडी लावली, कुलूप लावलं, परत मामांच्या तळावर आला. मनात विचार करायला लागला, अरे नाग साप काय एका जागेवर थांबणार आहे का. परत संध्याकाळी 5 वाजले, तळावरून 5 वाजता निघाला, कुलूप उघडलं, कडी उघडली, दार जसं उघडलं तसा त्या नागानं भलं मोठं रूप धारण केलं होतं. परत घरभर नाग झालेला होता आणि अंगावर फुसफुस फुटकार जसा करायला लागला. त्याच क्षणाला कळालं, परत कडी लावली, कुलूप लावलं, घाबरला. अरे मामांच्या तळावर चोरी केल्याचा हा प्रताप आहे. आणि खरोखर म्हणजे पळत पळत आला, मामांचं पाय धरलं, देवा मला शिक्षा करा, त्या नागापासून मला वाचवा मामा. मामांनी विचारलं, अरे काय झालं, सगळ्या समोर सांगले का. त्यानं सांगितलं, तो दागिना मीच चोरलाय. जा म्हणले घेऊन ये बाबा. नाही म्हणले, मामा भला मोठा नाग आहे. मामांनी बाटव्यामध्ये भंडाऱ्यामध्ये हात घातला आणि चिमुडवर भंडारा त्याच्या घराच्या दिशेने फुंकल्यानं मामांनी सांगितलं, अरे नागराजा, अरे जा निघून. आणि त्यावेळेला तरी सुद्धा जायला तयार होईना. 2-4 माणसं भक्त मंडळी घेतली, बॅटऱ्या घेतल्या, त्याच्या घरामध्ये गेले, सगळ्या बॅटरीच्या ज्योतामध्ये सगळीकडे प्रकाशामध्ये पाहिलं, कुठंच तो नागराजा दिसत नव्हता. आणि त्यावेळेला मंडळी काय झालं, ते मडक्यातला तो दागिना घेतला, तळावर आणला, माईक मध्ये अनाउन्स केलं, ज्याचा दागिना चोरीला गेला होता त्यानं घेऊन जावा. ती बाई पळत पळत आली. मामाने त्या चोराला त्या बाईच्या गळ्यामध्ये तो दागिना घालायला सांगितलं. मामांच्या हातामध्ये काठी होती, 3 काठ्या त्या चोराला मारल्या आणि मामांनी सांगितलं, ही आजपासून तुझी बहीण आहे आणि वचन दे, आजपासून चोरी करणार नाही, लबाडी करणार नाही, आजपासून मांसाहार करणार नाही, दारू कधी पिणार नाही. वचन घेतलं देवानं. चोरा कोण वचन घेतलं, आजपासून लबाडी करणार नाही, चोरी करणार नाही, दारू पिणार नाही, परस्त्रीला आई बहीण मानल. वचन घेतलं मंडळ. मामाने त्याला शर्ट काढायला सांगितलं. शर्ट काढला. अरे 3 वळ उठलं होतं. मामाने स्वतःच्या हाताने भंडारा लावला. काय भाग्यवान असेल मंडळी तो सुद्धा चोर. विचार कर, जो मामा कधी पायाला कधी स्पर्श करू दिला नाही. 10 फुटावरून लोक दर्शन घेत होती, आज आदमापूरला गेला 25 फुटावरून दर्शन घ्यावं लागतंय. तो चोर सुद्धा मामांच्या सेवेमध्ये आला आणि चोरी लबाडी सगळं सोडून दिलं. काय मामांचा अधिकार असेल. खना नारळानं ओटी भरायला लावलं त्याच्या बायकोला. मग विचार करा देव कसा असेल मंडळी. बोला बोला बाळू मामांच्या नावानं. तर मंडळी असा अधिकार मामांचा. मामा सांगायचे, ऐका, अरे
समुद्र मंथनाच्या वेळी मी हजर होतो. अरे समुद्र मंथनाच्या वेळी मी हजर होतो. देवाच्या बाजूने शेषाची दोरी धरणारा मीच करे. अरे हा जो भंडारा जलमलाय, अरे तुमच्या आमच्या कपाळाला मामांचा जो भंडारा, पवित्र असा संजीवनी भंडारा लावतोय, अरे हा जो भंडारा जलमलाय तो समुद्र मंथनात न जलमला. अरे जलमल्यापासून मी 2 वेळेला लुगडं नेसलो. एकदा भस्मासुराच्या वेळी मोहिनी झालो होतो आणि पुन्हा एकदा समुद्र मंथनाच्या वेळी देवांना दैत्यांना अमृत वाटण्याच्या वेळी. मामा जर समुद्र मंथनाच्या वेळी हजर होत असेल तर मामा कोण असेल विचार करा. साक्षात भगवान शंकरानं अवतार घेतला धनगर कुळात. मेंढी माऊलीची उत्पत्ती पंढरीच्या पांडुरंगानं वारुळातून केली आणि जगाचं कल्याण करण्यासाठी मामांचं अवतार कार्य सुरू झालं. तर असंच एकदा कापशी गावामध्ये मामांचा तळ होता. नुकतीच आषाढी वारी झालेली होती आणि मामांना भेटण्यासाठी मामांचे एक वारकरी भक्त गोंदूकोपी गावचे जयराम पाटील मामांच्या तळावर आले. जसं तळावर आलं त्या दिवशी भरपूर पाऊस पडला. म्हणजे मामांचा तळ चिखलामध्येच होता. सगळ्यांचे पाय चिखलानं माखलेलं होतं. त्यावेळेस मामांचे पाय चिखलानं भरलेलं होतं. गोंदूकोपी गावचे जयराम पाटील मामांच्या तळावर आले आणि देहू, आळंदी, पंढरपूर वारीतील सगळ्या वारीतील प्रत्येक प्रसंग मामांना सांगायला लागले. माऊलींच्या पालखी सोहळ्याचं वर्णन मामांना सांगायला लागले. ऐका, त्यावेळेस माझ्या देवानं सांगितलं, अरे गप्प बैसले का? अरे काशीमध्ये दररोज पहाटे 3 वाजल्यापासून गंगेचं स्नान मला भक्त भाविक घालतात, तुला ठाव आहे का? अरे मामांची आंघोळ जर काशीमध्ये होत असेल तर मामा कोण असेल? साक्षात काशी विश्वेश्वर. अरे काशी विश्वनाथ म्हणजे साक्षात ब्रह्मांड नायक बाळो. त्यावेळेस मामांचे पाय चिखलानं भरले होते. संध्याकाळची वेळ होती. मामांना भूक लागली होती. हल्या नावाचा एक सेवादारी होता. मामाने सांगितलं, अरे हल्या, अरे भुका लागल्या, जेवायला वाढले का? मामाने तसंच मामा जेवले. झोपायला जात असताना मामांचे पाय चिखलानं भरलेले होते. तसंच मामा अंथरुणावर गेले, घोंगडीवर गेलं. तसंच मामा तंबूमध्ये झोपलं. सगळ्यांचं लक्ष मामांच्या तंबूकडे होतं, मामांच्या पायाकडे होतं. सकाळ झाली मंडळी. सकाळ सगळे भक्त मंडळी उठले. मामांच्या चरणाचं जसं दर्शन घ्यायला गेलं, अरे मामांच्या पायाला चिखल सोडा, अरे अंथरुणाला चिखल सोडा, अरे सदा मळ सुद्धा लागलेला नव्हता. का तर काशीमध्ये दररोज पहाटे 3 वाजल्यापासून भक्त भाविक मामांना आंघोळ घालत असेल तर मामा कोण असेल? मामा दर 15 दिवसांना आंघोळ करायचे. द्वादशीच्या दिवशी मामांनी एकदा आंघोळ केली, इस्त्री केलेले कपडे घातले, कोल्हापुरी पायतान घातलं की पुढच्या द्वादशीच्या दिवशी मामांच्या कपड्याला कधी घामाचा कधी वास येत नव्हता, कपडे कधी मळत नव्हते. चिखलातून चाललं तर चिखल सुद्धा मामांच्या पायाला स्पर्श करत नव्हता. मग मामांचा अधिकार काय असं? मामांची रोजची आंघोळ कुठं व्हायची? अरे काशीमध्ये दररोज पहाटे 3 वाजल्यापासून मामांना जर भक्त भाविक आंघोळ घालत असेल, स्नान घालत असेल तर मामा कोण असेल मंडळी? विचार करा. बोला बोला बोला. तर असंच एकदा निंगापूरमध्ये मामांचा तळ होता. निंगापुरातला एक रामचंद्र बाळाप्पा सालमंडप मामांचा भक्त मामांच्या तळावर सेवेला होता. मंडळी मामांचा तंबू असायचा. तंबूपासून काही अंतरावर लांब असं या रामचंद्रानं अंथरून टाकलं. मामाने सांगितलं, अरे तंबूच्या जवळ अंथरून टाक, अरे रात्रीचा घाबरशील. नाही म्हणले मामा, आम्ही प्रापंचिक माणसं, आम्ही लांबच झोपतो म्हणतो. त्यावेळेस मामांनी सांगितलं तरी त्यांना ऐकलं नाही. काही अंतरावर अंथरून टाकलं, झोपला गेला. आणि मध्यरात्र झाली. जशी मध्यरात्र झाली तशी सगळी बकरी एकदम बुजली आणि जोरात ओरडली. जशी ओरडली मंडळी, रामचंद्र बाळाप्पा सालमंडप उठून बसला. पण झोपेचा भर होता. दिवसभर मामांच्या तळावर किती सेवा करावी लागते मंडळी. सकाळ उठायचं, पिल्लं पाजायची, काय असेल औषध पाणी करायचं, परत प्रसाद घ्यायचा आणि दिवसभर रण उन्हामध्ये मंडळी बकऱ्यांच्या सोबत जायचं. पाठीमागं नवीन आलेले मेंढके मंडळीसाठी बकरी आणल्यात का? हातवर करा बरं. कुणी कुणी आणल्या? कुणीच नाही आणल्या बघा. मामांचा पालखी सोहळा गावामध्ये आलाय बघा. ही मेंढके मंडळी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवतात आणि मामांची सेवा करायला येतात. रोज भात खाऊन जमणार आहे का? उद्यापासून रोज सकाळ संध्याकाळ 5-5 भाकरी, 5-5 चपात्या, काय असेल मिरची चटणी, त्याच्यावर सुक्की भाजी आणत जावा. खाताल का रोज भात? तर मंडळी
दिवसभर दमलेला हा रामचंद्र बाळाप्पा सालमंडप झोपेचा भर होता. अरे किंचितच डोळं मिटलेलं होतं, पण समोर असं लाल भडक दृश्य आगीच्या गोळ्यासारखं दिसलं. अरे खडबडून जागा झाला. समोर पाहिलं तर कोण दिसलं मंडळी, लक्षात घ्या. अरे हातामध्ये त्रिशूळ घेतलेला आगीच्या गोळ्या साक्षात भगवान शंकर मामांपासून वर आकाश मार्गाने जाताना दिसला. अरे साक्षात मामा त्रिशूळधारी शंकर आहेत हे भक्ताला मामानी दाखवून दिलं. पण मामा सकाळ झाली, गाभरला होता मंडळी, पांघरून घेतलेलं होतं. सकाळ झाली, 5 वाजले. मामाने त्याला उठवलं. अरे रामचंद्र, अरे भेला सोय रांडाच्या, पण लक्षात घे मी समाधी घेईपर्यंत हे कुणाला सांगू नको. मग लक्षात घ्या, मामा त्रिशूळधारी साक्षात भगवान शंकर आहेत हे भक्ताला दाखवून दिलं. पण मामा सांगायचे, अरे म्या समाधी घ्याईपर्यंत कुणाला सांगू नको, याची वाच्यता कुणाला करू. मामा कोण हे लक्षात घ्या. बोलावलं मंचाला बरं. तर मंडळी, मामा वर्षातून 5 देव करणार. पंढरपूरला अश्विनवती एकादशीला जाणार, पंढरीच्या पांडुरंगाला महाअभिषेक घालणार. त्यानंतर विठ्ठलबीर देवाला येणार, तिथेही मामांना तिथेही प्रसाद करणार. तिथून मंडळी आप्पाच्या वाडीला येणार, हालसिद्धनांना तिथं शिकरण भाताचा प्रसाद करणार. तिथून मुळे महाराजांचं दर्शन घेणार. तिथून वर ज्योतिबाचा डोंगर चढायचा. ज्योतिबाचा डोंगर तिथेही काही प्रसाद करायचा, खाली उतरायचं. अंबाबाईला साडी चोळी पातळ आहेर करायचा. मुळे महाराजांचं दर्शन घेऊन बकऱ्यात. तर असंच मामा एकदा पंढरपूरला निघालं. 22 माणसं मामांबरोबर होत. पंढरपूरला गेला, रेल्वेने प्रवास केला. रेल्वेतून जसं पंढरपूर स्टेशन आलं, मामा उतरलं. फक्त मंडळी उतरले आणि मामांनी सांगितलं, अरे आपण चंद्रभागेमध्ये जाऊ, आंघोळ करू आणि नंतर पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊ. अरे धूळ पावलानं जर पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं तर पंढरीचा पांडुरंग स्वतःला त्रास करून घेतो. ऐका, पंढरपूरला मध्ये गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये आंघोळ करूनच का आपण पांडुरंगाचं दर्शन घेतो, मामांनी सांगितलं. ऐका, भक्त मंडळी ऐकायला तयार नाही. मामांनी सांगितलं, अरे पंढरीचा पांडुरंग धूळ पावलानं जर दर्शन घेतलं तर पंढरीचा पांडुरंग स्वतःला त्रास करून घेतो. आणि मला पाहिलं की पांडुरंगाचं डोळं भरून येतं. आता भक्त मंडळी शंकाखोर आपल्यासारखेच. डॉक्टर गरड बोलायला लागले, मामा अहो काय बोलता, अरे पंढरीचा पांडुरंग म्हणजे दगडाची मूर्ती आणि तुम्ही म्हणताय पंढरीच्या पांडुरंगानं तुम्हाला पाहिलं की पांडुरंगाचं डोळं भरून येतात. हे काय आम्हाला पटण्यासारखं नाही. एवढ्या डॉक्टर गरडना ती 10-20 भक्त मंडळी होते, घेऊन तडा 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 चालत चालत निघालं. नाईलाजानं माझ्या देवाला जावं लागलं. प्रथमतः मामाने दर्शन घेतलं. मामाने जसं पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवलं तसं पांडुरंगाच्या डोळ्याला अश्रुधारा लागल्या. म्हणजे पांडुरंगाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. मामांचं डोकं ओलं चिंब झालं. भक्त मंडळी पाहत होते. मंडळी, डॉक्टर गरडनं बोट चावून घेतलं. मामा सांगत होते पण ऐकलं नाही. मामा बाजूला झाले. मामांचं डोकं पांडुरंगाच्या डोळ्यातून अश्रुधारामुळे ओलं चिंब झालं होतं. मामांनी सांगितलं, अरे घ्या दर्शन. अरे जसं बाकीच्या मंडळींनी दर्शन घेतलं तसं लहान मुलाचं पाय किती कोमल असतात म्हणजे, तसं पांडुरंगाचं पाय अरे सजीव सगळ्या भक्तांना दिसलं. पांडुरंगाची मूर्ती साक्षात सजीव आहे हे मामांनी जगाला दाखवून दिलं. काय मामांचा अधिकार असेल मंडळी. तर असंच पंढरपूर यात्रा आटपून मामा अंबाबाईचं दर्शन घ्यायला चाललं होतं. नंद्याचे विठू पाटील मामांबरोबर होते. भक्त मंडळी होते, शिंगाडे होते, भरपूर होते भक्त मंडळी. त्यावेळेला मंडळी देवीला देण्यासाठी, आहेर करण्यासाठी 150 रुपये किमतीचा शालू मामांनी विकत घेतला. आता त्यावेळेचे 150 म्हणजे आताचे 5-10 हजार असते. 150 रुपये किमतीचा शालू मामांनी विकत घेतला. विठू पाटलांजवळ दिला. जसं मंदिरामध्ये महालक्ष्मीच्या कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये जाणार एवढ्यात एक म्हातारी जुनेर नेसलेली हातामध्ये कळशी घेऊन, पाण्यानं कळशी घेऊन मामांसमोर आली. मामांच्या पायावर कळशीभर पाणी घातलं आणि मामांना बोलायला लागली, अरे मामा, अरे देवा, अरे खरं तर मीच तुझ्या दर्शनाला यायला हवं होतं पण तूच माझ्या दर्शनाला आला होय. एवढ्यात मामाने तो 150 रुपये किमतीचा शालू त्या म्हातारीला दिला. म्हातारी चालत चालत निघाली. नंद्याचे विठू पाटील मामांना बोलायला लागले, मामा अहो देवीसाठी आणलेला शालू त्या म्हातारीला का दिला? कोण आहे ती म्हातारी?
अरे जा म्हणले, जाऊन विचार. नंद्यालचे विठू पाटील पळत पळत जाऊन म्हातारीला विचारलं. त्यावेळेस म्हातारीने उत्तर दिलं, अरे म्या कोण हाय ते मामांना माहिती, आणि मामा कोण हाय हे मला माहिती. क्षणात म्हातारी अदृश्य झाली. सगळे भक्त मंडळी जसे मंदिरामध्ये महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये गेले, अरे देवीला देतोच शालू त्या देवीच्या अंगावर होता. मंडळी विचार करा, म्हातारीला दिलेला तो शालू देवीच्या अंगावर होता, म्हणजे ती म्हातारी कोण असेल, मामांचा अधिकार काय असेल. अरे देव देवताचं मामांच्या दर्शनासाठी आतुर होत असतील. मंडळी तुम्ही आम्ही माणसं का आपण का मामांच्या सेवेसाठी भक्तासाठी भक्तीसाठी का आतुर व्हायचं नाही. मंडळी दर्शनासाठी का मामांच्या भक्तीसाठी दर्शनासाठी आतुर व्हायचं नाही. देव देवता रूप पालटून जर मामांचं दर्शन घेत असतील, देव देवता रूप पालटून जर मामांचं दर्शनासाठी आतुर होत असतील, तर मामांचा अधिकार काय असेल. मंडळी विचार करा. बोला बोला वाढवून मांच्या नावाला. तर मंडळी 1966 साल चालू झालं. मामांची बकरी होती निंगापूर गावाला. विजापूर जिल्ह्यामध्ये मुधोळ तालुक्यामध्ये निंगापूर नावाचं गाव. जून महिना चालू झाला, मामांची बकरी निंगापूर गावाला पोहोचली. जून महिना चालू झाला, पावसाळ्याचे दिवस चालू झाले. संपूर्ण जून महिना मामांनी बकऱ्यांसोबत घालवला. जुलै महिना चालू झाला, बकऱ्यांबरोबर फिरायचं मामांनी बंद केलं. मामा तंबूमध्ये बसून असायचं. 3 भक्त मामांबरोबर व्हायचे. त्यामध्ये बडगावचे वीराप्पा कोणेकरी मामा त्यांना सावकार म्हणायचे. रामू गौंडे एक होते, आणि निंगापूरचे व्यंकप्पा तुळशीगिरी सावकार. मामा सांगतील ते काम करत होते, मामा सांगतील ते आज्ञा पाळत होते. ऑगस्ट महिना चालू झाला. मंडळी तारीख होती 16 ऑगस्ट 1966. त्या दिवशी मामाने आणखी 2 भक्तांना बोलून घेतलं. त्यामध्ये औरणाचे लक्ष्मण मोरे, नरतवडे गावाचे बापूसाहेब मुगदुम. 8 दिवस बकऱ्यामध्ये थांबायला सांगितलं. मामाने निंगापूर सोडण्यापूर्वी आदमापूरचे शंकरराव भोसले सरकार हेही मामांच्या दर्शनासाठी आले. मामा तंबूमध्ये बसून असायचं. रात्रीच्या वेळेला असमंताशी आरोळी मारायची. जगातल्या वेगवेगळ्या भाषेमध्ये मामा बोलत असायचं. मामा भाकणूक करत होता, पण ते शब्द ती भाषा कुणाला भक्त मंडळीला कळत नव्हती. मामांना विचारण्याचं धाडस कोण करत नव्हतं. सकाळ झाली की मामा सांगायचे, अरे आदमापूरला जाऊया. त्यावेळेस निंगापूरचे व्यंकप्पा तुळशीगिरी सावकार, व्यंकप्पा सावकार मामांना सांगायचे, मामा आता या उतार वयामध्ये फिरणं बंद करा. तुम्ही आमच्या निंगापुरात थांबा, तुमची सगळी सेवा करतो. मंडळी तुमची सेवा करतो, तुम्हाला जे जे लागेल ते पुरवतो, तुम्ही इथून जाऊ नका मामा. त्यावेळेस मामांनी सांगितलं, अरे तू म्हणतोस ते अगदी बरोबर, तुझ्या मनातली तळमळ मला कळते, पण पुढे माझं भक्त जर इथं यायला लागले, अरे माझी माणसं जर इथं यायला लागली, तर तुझ्या गावच्या डोंगरातलं लहान मोठं दगड सुद्धा त्यांची बुडं पुसायला पुरणार नाही का. तर आज लाखाने भरलेली आदमापुरातली जत्रा मामानं पुढं दृश्य दिसत होतं. भक्त मंडळीने विचार केला. कोल्हापूरचे मोठे तंबाखूचे व्यापारी जे गडंगलेचे रहिवासी शंकर मुसळे, तंबाखूचे व्यापारी, त्यांच्याकडे मंडळी अँबॅसिडर 4 चाकी गाडी होती. निरोप दिला तळावर. संध्याकाळी 5 वाजता गाडी तळावर आली. भक्त मंडळी गेले, मामा गाडी आली, चला म्हणले. त्यावेळेस देवानं सांगितलं, अरे अरे असं रात्रीचं जायला मी काय कोण चोर आहे का रे. उद्या सगळ्या माझ्या भक्तासनी मी भेटणार, सुखदुःख विचारणार, जेवण झाल्यानंतर निघणार. सकाळ झाली मंडळी. मामा तंबूच्या उजव्या बाजूला बसलं. तंबूतून बाहेर आलं, उजव्या बाजूला बसलं. व्यंकप्पा सावकार समोर बसलेला होता. मामानी खिशामध्ये हात घातला. खिशामध्ये जसा हात घातला, बिडी बंडल काढला आणि जमिनीवर व्यंकप्पाच्या समोर टाकला. आणि माझा देव बोलायला लागला, अरे व्यंकप्पा, अरे ही बिडी बंडल मी ह्या जगात टाकले, याच्याकडे तुम्ही पाहायचं, संरक्षण करायचं. पण जर काय कोणी ह्या बिडी बंडल मधली एखादी बिडी काढून वढीन म्हणला, नाही तर या बिडीला हात जरी नुसता लावतो म्हणला, त्याचा हात अरे 6 महिन्याच्या आत नाही काढून टाकला तर जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही. काय व्यंकप्पा कळालं का. नाही नाही म्हणून सांगितलं. अरे व्यंकप्पा, अरे ही बिडी बंडल म्हणजे ह्या जगात मी उघड्यावर सोडणारी माझी बकरी.
अरे ह्यांना तुम्ही पहा, याचं संरक्षण करा, यांची सेवा करा, पण ह्या मेंढी माऊलीच्या केसाला सुद्धा धक्का लावू नका. जो कोण माझ्या मेंढी माऊलीच्या केसाला जरी नुसता धक्का लावतो म्हणला तर त्याचा हात बाळू धनगर 6 महिन्याच्या आत काढतोय बघ. अरे ही जगन्नाथाची बकरी, अरे समद जग राखणार, समद जग मेवा खाणार. मामांनी सांगितलं, अरे माझ्या गाड्यांना बोलवा. सगळे गडी पटापटा येऊन मामांसमोर बसले. मामा बोलायला लागला, अरे ज्यांना जायचं असेल त्यांनी खुशाल घरी जावा. अरे कुणाचा किती किती पगार शिल्लक असेल माझ्या समक्ष मागून घ्या. अरे जाणारे जावा, एसटी खर्चाला पैसे घ्या. माझे कुणाला बी आडकाठी नाही. कोण बोलायला तयार नव्हतं. अधूनमधून मामांच्या डोळ्यातून अश्रुधारा टपकत होत्या. त्यावेळेस माझ्या देवानं सांगितलं, अरे अरे माझ्या बाळानं, अरे बाळू धनगर मेला म्हणशीला तर चुकशील. जो हाय म्हणाल त्याला हाय, जो मेलाय म्हणाल त्याला मी कवाच. अरे जो माझी जशी चाकरी करल तसा मी त्याचा पगार पुढे बी देईल, पण कोणत्या रूपाने देईल ते नाही सांगता येणार. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठं बी जावा, अरे तुमच्या पायाच्या टाचाखाली मॅच हाय असं समजा. इथून पुढे तुम्हाला या बी म्हणणार नाही, आले नंतर जावा बी म्हणणार नाही. इथून पुढे तुमचा पगार देतोय असं बी म्हणायचं नाही, देत नाही असं बी म्हणायचं नाही. ज्यावेळेस द्यायची वेळ येईल त्यावेळेस देईल. कदाचित ह्या जन्मातला पगार मी पुढच्या जन्मातही देईल. पण माझ्या लेकरांनो बाळांनो, जगाच्या पाठीवरून काही बी संकट येऊ द्या, अरे नुसतं माझं नाव घ्या, मी तुमच्या जवळच. सगळ्यांची जेवण झाली मंडळी. प्रसादाची चव सुद्धा कुणाला लागत नव्हती मंडळी. 4 घास खाऊन सगळेजण उठत होते. जसा राम अयोध्या सोडून चालला होता तशी परिस्थिती होती. तोच अवतार भगवान शंकराचा मामांचा. मामा उभं राहिलं. सगळ्या लहान थोरांना मामांनी हात जोडला, नमस्कार केलं. आणि माझा देव बोलायला लागला, अरे चलतो बाबा माझ्या मुलखाला. शेजारी व्यंकप्पा सावकार ढसा 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 रडत होता. मामा जवळ गेलं, अरे बाळा, अरे रडू नको, चलतो बाबा माझ्या मुलखाला. आता तुझी माझी भेट वैकुंठात. बाजूला एका बाजूला दुर्गाप्पा सोरानावर ज्यांनी मेलेल्या माणसाला मामांनी जिवंत केलं, आयुष्यभर बकरी राखून घेतली, ते 14 नंबर कालकीचे कारभारी, त्यांच्या आजोबा हलाप्पा कारभाऱ्यांचे आजोबा दुर्गाप्पा सोरानावर मेलेल्या माणसाला मामांनी जिवंत केलं मंडळी. पुढे आयुष्यभर बकरी राखून घेतली. दुर्गाप्पा सोरानावर बोलायला लागले, मामा तुम्ही कुठे चाललाय, मला ठाव. त्यावेळेस मामांनी सांगितलं, अरे रांडच्या बकऱ्यात राहून मोक्ष मिळवला असेल, मी कोण आहे तुला कळालं. आणि खरोखर मामा गाडीत जाऊन बसलं. रामू गौंडीला मामाने आवाज दिला. रामू गौंडी पळत पळत आला. पैशाचं पाकिट मामाने रामू गौंडीच्या हातावर ठेवलं. 8 दिवसात बकरी परतीच्या मार्गाला लाव. गाडी सुरू झाली. प्रवास चालू झाला मंडळी. निंगापूर मुधोळ चिक्कोडी आदमापूर असा प्रवास चालू झाला. मामा शांत डोळे मिटून बसलं होतं. भक्त मंडळी कुजबुज करायला लागले. आवाज बंद करायचा. भक्त मंडळी कुजबुज करायला लागले. कुजबुज मामा कुजबुज जशी चालू झाली मंडळी, मामा ताडकन डोळं उघडलं आणि भडगावच्या सावकाराला मामा बोलायला लागलं, अरे भडगावच्या सावकारा, अरे काय म्हणतोस लेका. मामा तुम्ही असं करा, आमच्या भडगावला चला, मी तुमची सेवा करतो, आम्ही सेवा करतो. अरे माझी माणसं जर तिथे यायला लागली, माझे भक्त जर तिथे यायला लागले, अरे तुझ्या गावच्या नदीचं फुकटचं पाणी सुद्धा आणून माझ्या भक्तांना ते द्यायला जमणार नाही आणि झपणार नाही. का तर लाखानं भरलेली जत्रा मामांना पुढे आदमापूर मध्ये दृश्य दिसत होते. थोड्या वेळानंतर अवनाळचे लक्ष्मण अरे मामांना बोलायला लागले, मामा तुम्ही आमच्या अवनाळला चला. अरे मोर्या, अरे लक्ष्मण मोर्या, अरे तुझ्या घरात झोंधळ तरी आहेत का. आहेत की मामा 10-12 पोती. अरे माझं भक्त जे तिथे यायला लागले, माझी माणसं जे तिथे यायला लागले, अरे अख्ख्या गावचं जरी धान्य एकत्र करून शिजवलं, माझ्या भक्तांना ते वाढलं तरी ते पूर्ण नाही का. ताच मामांचा भंडारा उत्सव झाला पाठीमागं मार्च महिन्यामध्ये. 15 लाख लोक येऊन दिली. लाखानं भरलेली जत्रा मामांना दृश्य दिसत होतं. तोपर्यंत गाडी आदमापूर गावामध्ये आली. मामांनी गाडी थांबायला लावली. ज्या शंकरराव भोसले सरकार यांना मुलबाळ नव्हता, मामांनी त्यांना मुलगा दिला होता.
त्याच शंकरराव भोसले सरकार यांना मामांनी 2 एकर जागा समाधीसाठी दिली होती बक्षीस म्हणून. त्याच जमिनीला मामांनी हात केला आणि बापूसाहेब मगदुमला मामा बोलायला लागले, अरे बाप्या, अरे जागा माझी आहे रे. गाडी मरगुबाईच्या देवळाजवळ गेली. भक्त मंडळींनी मंदिर परिसर झाडलोट केला. सगळे भक्त मामांसमोर बसले. मामा बोलायला लागले, अरे भडगावच्या सावकारा, अरे माझी बकरी एवढी तुझ्या नावाने लिहून घे. मामा, मला काय करायच्यात तुमच्या बकरी? अरे लक्ष्मण मोर्या, अरे माझी बकरी एवढी तुझ्या नावाने लिहून घे. मामा, अहो तुमचा कारभार आणि तुमची बकरी म्हणजे हत्तीचं मड आहे, माझ्याच्यानं झपायचं नाही. अरे माझ्या बकऱ्यांचं काय करायचं ठरव. मामा, तुम्ही आहात तोपर्यंत ती बकरी सांभाळा, तुमच्या नंतर आम्ही ती सगळी बकरी विकतो, पुणे बेंगलोर हायवेवर निपाणी या ठिकाणी जागा घेतो, तिथं शाळा कॉलेज काढतो, त्या संस्थेला तुमचं नाव देतो. अरे रांड्याच्या वा, माझी बकरी विकायची नाही. विष्णू चौगुले बोलायला लागले, मामा हे चालायचं कसं? अरे रांड्याच्या वा, चालायचं का नाही आणि चालतंय का नाही माझं मी बघून घेतो. त्यावेळेस भीमा नावाचा मामांच्या तलावर कुत्रा होता. हयातभर मामाने त्या भीमा नावाच्या कुत्र्याकडून एकादश करून घेतली. दर एकादशीला मामा सांगायचे, अरे भीम्या, अरे आज एकादश आहे रे. मामांची आज्ञा पाळत होता. एकादशीला मुक्क जनावर मामाच्या तळावरचं भीमा नावाचं कुत्रा